अक्षय कांबळे, कैलास कोळेकर ॲज अ आयकॉन म्हणून नाना इलेव्हन घाटकोपर या संघातून खेळत असताना आणि त्याच्यासमोर मात्र गोलंदाजीला तेवढाच ताकदीचा वेगवान तेच सर्रार गोलंदाज रफ्तार का राजा स्वप्नील नाईक लालू या नावाने पूर्ण नवी मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असा खेळाडू, कित्येक वर्ष अनुभव असलेला असा खेळाडू. बघूया आयकॉन टू आयकॉन हे बॅटल बघणं खूपच अतिशय रोमांचक असेल. कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो कैलास कोळेकर आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो स्वप्नील नाईक म्हणजे उर्फ लालू. आणि तर माझे मित्र मोहन दीक्षित मला माहिती देत असताना आत्ताच झालेला शिरोने चषक जी ओपनची टुर्नामेंट होती, माफ करा 2018 साली कैलास कोळेकर यांनी 50 धावांची विस्फोटक केळी केली होती. तोच कैलास कोळेकर आज मात्र बोनकोडे ग्रामस्थ क्रीडा मैदानावर फलंदाजी करत येतात आणि पंचांचा इशारा लेट्स प्ले. आणि पहिला चेंडू तेज तर्रार वेगवान सीधा चेंडू जातोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात. माजिद बलोच इथे मात्र यष्टीरक्षक करताना आणि पहिला चेंडू निर्धाव. षटकातील दुसरा चेंडू इथे मात्र हवेमध्ये आणि इथे मात्र नाना इलेव्हन घाटकोपर संघाला मोठा झटका लागतोय. कैलास कोळेकर जो याचा आयकॉन म्हणून खेळत होता तो इथे मात्र शून्यावर बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय तो म्हणजे कैलास कोळेकर आणि इथे मात्र सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे स्वप्नील नाईक उर्फ लालू. एक तेज तर्रार गोलंदाज. याच गोलंदाजाने शिवतीर्थ मैदान वाशीगाव येथे 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम असलेला असा गोलंदाज. आणि दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी, जर एक आयकॉन जर क्रीजवर असेल तर दुसरा आयकॉन येऊ शकत नाही आणि जर एक आयकॉन बाद झाल्यानंतरच दुसरा आयकॉन फलंदाजीला येऊ शकतो. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी आणि एकच आयकॉन गोलंदाजी करू शकतो. तर दोन्ही संघांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि जर नियम नसतील माहीत दोन्ही संघांनी तर आमच्या आयोजकाशी चर्चा करून नियम विचारून घेणे हे गरजेचं आहे. आता मात्र प्रथम स्ट्राईकला येतोय तो म्हणजे लेफ्ट हँडेड अक्षय कांबळे आणि स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे हरीश. आणि षटकातील तिसरा चेंडू घेऊन निघतोय तो म्हणजे स्वप्नील नाईक आणि बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो म्हणजे अक्षय कांबळे. आणि षटकातील तिसरा चेंडू आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे संघाचं खातं उघडते आणि स्वतः अक्षयचं देखील खातं उघडते. संघाचा श्री गणेश होते धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय तो म्हणजे नवीन फलंदाज हरीश. आणि बघूया हरीश कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आणि समोर देखील स्वप्नील नाईक एक तेज तर्रार गोलंदाज रफ्तार का राजा. आणि इथे मात्र पुन्हा एकदा गचाळाचं क्षेत्ररक्षण पार्थ चंदन याच्या हस्ते आणि 2 धावणे संख्येची धावसंख्या वाढते ती म्हणजे 5 चेंडूच्या समांतर 3. आणि इथे मात्र राहुल जोगडिया फिल्डिंगचा चिता, तुम्ही सँडी एस पी या संघातून त्याला खेळताना बघितलं असेल, त्याचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि राहुल जोगडिया यांना नंबर विनंती, त्यांनी स्टेजवर येऊन कृपया स्टेजची शोभा वाढवावी. तुम्हाला माहीत असेल मागच्या वर्षी जो धर्मवीर आनंद दिघे चषक झाला तिथे राहुल जोगडिया षटकातील शेवटचा चेंडू राहुल जोगडिया यांनी आपल्याच गोलंदाजीवर एक फॉलो थ्रू मध्ये एक झेल पकडला होता आणि झेल पकडल्यानंतर राहुल जोगडियानी एक ट्रीटमेंट दिली. फिल्डिंग का तो कुछ नहीं, कॅच तो मैं ऐसे ही पकड़ लेता हूँ. आणि असा क्षेत्ररक्षक तो म्हणजे राहुल जोगडिया. फिरकी का नन्ना मुन्ना जादूगर, त्याचा देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते म्हणजे 4. सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पेश केलाय तो म्हणजे स्वप्नील नाईक उर्फ लालू याने ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना पार्थ 11 बोनकोडे या संघामधून. आणि स्वप्नील नाईक याचा होम ग्राउंड असताना फार्म 11 बोनकोडेचा देखील होम ग्राउंड. बघूया कशा प्रकारे
आपल्या होम ग्राउंडवर खेळ करतायत ते म्हणजे फावलन बोनकोडे. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे पार्थ चंदन, जो स्वतः संघाचा कर्णधार. लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो म्हणजे पार्थ. फिरकीपट्टू असलेला असा गोलंदाज पार्थ चंदन, उंचपुरा हायटीने आणि अतिशय खूप चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी असला असा पार्थ चंदन. यावर्षी देखील बोनकोडे मध्ये जेव्हापासून खेळणं स्टार्ट केले तेव्हापासून अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये आहे तो म्हणजे पार्थ. तुर्बे येथे 45 धावांची विस्फोटक खेळी केली होती आणि वाशीगाव इच्छापूर्ती या संघाला पराभूत करण्यामध्ये मोठाचा हातभार लावला तोच पार्थ. पण आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. त्याच्या समोर मात्र फलंदाजी करेल तो म्हणजे हरीश. आणि इथे मात्र बोनकोडेचे कट्टर पाठीराखे कल्पेश नाईक यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव प्रकारचा टाकतोय तो म्हणजे पार्थ. आणि सुंदर अशा गोलंदाजाचा नमुना पेश करतोय. आणि इथे मात्र यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय तो म्हणजे स्वप्नील नाईक उर्फ लालू. आणि पहिला षट एक चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे अभिजित महापदी. कृपया गाडी येण्यावर रोक लावावी. अभिजित महापदी. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकतोय तो म्हणजे पार्थ. आणि डिक्लेअर झोन मध्ये संघाची ज्या संख्या म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. आणि सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे पार्थ. आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो म्हणजे पार्थ. अजूनपर्यंत कोणताही मोठा फटका नाना 11 घाटकोपरच्या खेळाडूंना खेळता आला नाही. आणि सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतो फार्म 11 बोनकोडे संघ. आणि इथे मात्र बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. आणि हा निर्धाव चेंडू पंच डिक्लेअर आहे का. अशा प्रकारे डिक्लेअरच्या स्वरूपात संघाची धावसंख्येने वाढ होते 6. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकतोय तो म्हणजे पार्थ. काहीसे हरीश याला काहीसे चेंडू समजायला येत नाही. पार्थ चंदन लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो असा खेळाडू पार्थ चंदन. आणि इथे मात्र लोवर फुल टॉस होता आणि त्या चेंडूला पाठवले सीमा रेषा पार षटकार. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्यात वाढ होते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12. आणि आजच्या दिवसातील पहिला षटकार येतोय तो म्हणजे हरीशच्या बॅटमधून. आणि इथे मात्र बोनकोडे या गावाचे नगरसेवक माननीय श्री लीलाधर गणपत शेठ नाईक यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तर त्यांनी व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 13. आणि सुंदर असं षटक टाकतोय तो म्हणजे पार्थ चंदन. आणि पार्थ चंदन याने या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 9. पहिल्या षटकामध्ये स्वप्नील नाईक उर्फ लालू याने 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये स्वतः संघाचा कर्णधार पार्थ चंदन याने 9 धावा खर्च केल्या. आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 13. आणि आता मात्र बघूया तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. आणि जर कालचा जर विचार केला तर काल 45-46 धावा या देखील डिपेंड होत होत्या. आणि तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे केवल. आणि आजच्या जर क्लायमेटचा विचार केला तर 50 धावा या डिपेंड करण्याची क्षमता आहे ती म्हणजे नाना 11 घाटकोपर या संघामध्ये. तर बघूया कितपर्यंत मजल मारतायत ते म्हणजे नाना 11 घाटकोपर. नाना 11 घाटकोपर संघाचा विचार केला तर मुंबईवरून आलेला संघ, खूप अतिशय लांबवरचा अंतर कापून आलेला संघ. आणि काल जर विचार केला तर अँटोफिल 37 हा देखील मुंबईवरून आलेला संघ होता. आणि या संघाने मात्र या स्पर्धेच्या थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो म्हणजे फलंदाज हरीश, ज्याने मात्र मागच्या षटकामध्ये 1 षटकार मारून का मी घाटकोपरवरून बोनकोड येथे खेळण्यासाठी आलो आहे ते सिद्ध करून दाखवले. आता मात्र बघूया केवल. आणि स्ट्राईकला येतो म्हणजे हरीश
कशा प्रकारची फलंदाजी हरीश करतोय आणि कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो म्हणजे केवल. आणि पहिला चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रामध्ये. ग्राउंडची सीमा मर्यादित असल्यामुळे चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते ती म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर 14. आणि पहिला चेंडू सुंदर चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज केवल. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो म्हणजे केवल आणि स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे हरीश. आणि इथे मात्र खराब चेंडू टाकतोय तो म्हणजे केवल. आणि संघाची धावसंख्येत वाढ होते ती म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर 15. आणि सुंदर अंपायरिंगचा नमुना पेश करत असताना संदीप मास्टर आणि आमचे स्क्वेअर लेगचे पंच महेश रेड्डी उर्फ अण्णा. आणि ते चेंडू हवेमध्ये आणि ते मात्र ग्राउंडची सीमा मर्यादित असल्यामुळे चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. आणि इथे मात्र संघाची धावसंख्या देते म्हणजे 16 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि इथे मात्र पार्थ आणि स्वप्नील नाईक एक लेजंड खेळाडू काहीसा आपले अनुभव शेअर करत असताना केवल सोबत. आणि संघाची धावसंख्या देते म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 16. आणि षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे केवल. आणि समोर मात्र जो सेट झालेला फलंदाज दिसतोय तो म्हणजे हरीश. बघूया कशा प्रकारे आपल्या फलंदाजीच्या जोरावर हरीश कितपर्यंत नाना इलेव्हन घाटकोपर संघाला घेऊन जातोय. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू होता आणि सुंदररित्या खेळून काढतोय तो म्हणजे चेंडू. आणि चेंडू जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक किशोर याच्या हातात. आणि संघाची धावसंख्या देते म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 या नंबरचा जर विचार केला तर मिस्टर 360 अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स तो साऊथ आफ्रिकेचा अतिशय लोकप्रिय खेळाडू तो 17 नंबरची जर्सी घालून तुम्हाला इंटरनॅशनल क्रिकेट खेळताना दिसत होता. पण आता सध्या तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोर RCB या संघातून तुम्हाला खेळताना दिसतो. आणि सुंदर असा फटका आणि चेंडू जातोय तो म्हणजे ग्राउंडची सीमा मर्यादित असल्यामुळे डिक्लेअर क्षेत्रात संघाची धावसंख्या देते म्हणजे 18 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि ते मात्र विकेट किपिंग मध्ये काहीसा बदलाव करत असताना विकेट किपिंग साठी जातोय तो म्हणजे विकेट किपर भावेश. आणि स्वतः स्वप्नील नाईक क्षेत्ररक्षक सजवताना. आणि स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे लेफ्ट हँडेड फलंदाज अक्षय. आणि सुंदर असा चेंडू गॅपमध्ये चेंडू सुंदर असा क्षेत्ररक्षक करतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक देवेन. आणि सुंदर असा गोलंदाजी टाकतोय तो म्हणजे गोलंदाज केवल. केवलने या षटकात एकही मोठा फटका येऊ दिला नाही. आणि या वेळेस मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 19. आणि बघूया तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी होतोय की नाही हरीश. आणि इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि चेंडू जातोय तो मिड विकेटला सीमारेषा पार षटकार. आणि अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या देते म्हणजे 25. आणि इथे मात्र फुल टॉस खराब प्रकारचा चेंडू टाकला तो म्हणजे गोलंदाज केवल याने. आणि बघूया 4थं षटक घेऊन कोण येतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या देते 25. आणि आता नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे गोलंदाजी मार्कवर भावेश. स्वतःचं पहिलं आणि संघाचं 4थं आणि फर्स्ट इनिंग मधला शेवटचा आणि हाणामारीचा षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज भावेश. आणि त्याला सामोरे जाईल तो म्हणजे फलंदाज अक्षय कांबळे.
आता बघू लेफ्टी टू लेफ्टी. मला वाटतं अक्षय कांबळेला एक ॲडव्हान्टेज भेटेल ज्यावेळेस लेफ्टी गोलंदाज टू लेफ्टी बॅट्समॅन फलंदाजी करतात. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बघूया कितपल धावा पुरवण्याचा प्रयत्न करतायत तो म्हणजे फलंदाज अक्षय कांबळे आणि नॉन स्ट्रायकर एंडला तो म्हणजे फलंदाज हरीश. आणि पहिला चेंडू इथे जातोय तो म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या देते म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर 31. आणि ते मात्र सुंदर अशी सुरुवात करतोय तो म्हणजे फलंदाज अक्षय. अक्षय याच्या बॅटमधून पहिला षटकार आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या येते म्हणजे 31. आणि इथं अकूट टप्प्याचा चेंडू टाकला होता तो म्हणजे गोलंदाज भावेश यांनी. जर तुमच्याकडे गती नसेल तर तुम्ही अकूट टप्प्याची गोलंदाजी करू नाही शकत. आणि स्पेशली ती म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये तर अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करूच शकत नाही. आणि इथे मात्र खूप मोठी चुकी केली ती म्हणजे गोलंदाज भावेश यांनी. जेव्हा तुम्ही लास्ट ओव्हर टाकता त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त यॉर्कर किंवा खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न करा. आणि इथे मात्र चुकी केली ती म्हणजे भावेश याने आणि ती चुकी धारली आणि चेंडू मात्र सीमारेषा पार फेकला तो म्हणजे फलंदाज अक्षय कांबळे यांनी. आपण बोलतो ना सर चुकीला माफी नाही आणि इथे मात्र चुकीला कोणतीही माफी दिली नाही ती म्हणजे फलंदाज अक्षय याने. आणि चेंडू पाठवला तर म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर 31. आणि दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी बॉल चॉईस हा कोणत्याही प्रकारचा या स्पर्धेमध्ये दिला जाणार नाही. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. पंच एक मिनिट. आणि इथे मात्र पावसाच्या रिमझिम बरसताना दिसत आहेत. हीच तर मजा असते पावसाळी क्रिकेटची. काल मात्र पावसाने थोडी शांतता ठेवली होती पण आज मात्र वातावरण असं दिसतंय की पाऊस पडण्याची दाट शक्यता. आणि इथे मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि इथे मात्र षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज अक्षय. अक्षय इज ऑन अ फायर. आणि काय सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे अक्षय. आणि अशा प्रकारे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 37. सुंदर फलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे अक्षय. आणि इथे मात्र गोलंदाजावर काहीच प्रेशर दिसते. आणि इथे मात्र स्वतः संघाचा कर्णधार पार्थ आणि स्वप्नील नाईक काहीच कानमंत्र देत असताना गोलंदाज भावेशाला. बघूया आता कानमंत्राचा कितपर फायदा उचलतोय तो म्हणजे गोलंदाज भावेश. आणि बघूया 2 चेंडूवर 2 षटकार मारल्यानंतर षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय का तो म्हणजे फलंदाज भावेश. का चेंडू निर्धाव टाकतोय तो म्हणजे गोलंदाज भावेश. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय तो म्हणजे गोलंदाज भावेश. आणि वाईटच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येत वाढून संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 38. अजूनही लास्ट ओव्हरमधील शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि ते मात्र पुन्हा एकदा षटकार आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 44. आणि 3 चेंडूवर 3 षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज अक्षय कांबळे. आणि 40+ आमचे ज्येष्ठ खेळाडू रविकांत नाईक यांचा देखील बोनकोडे अंडर-23 ओराम रेनी क्रिकेट टुर्नामेंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आतापर्यंत जर विचार केला तर भावेश यांनी 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूमध्ये 19 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 45चा जर विचार केला तर रोहित मॅन शर्मा ज्या कर्णधाराने मुंबई इंडियन्सला 5 टायटल जिंकून दिले तो 45 नंबरची जर्सी घालून तुम्हाला भारतीय क्रिकेट संघासाठी खेळताना दिसतो.
IPL क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा. आणि अशा आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि ते मात्र निर्धाव चेंडू. आणि शेवटच्या षटकातील लास्टचा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे 'अरे मागच्या वेळी सीन झालता बघ ना म्हणून. शेवटच्या षटकातील लास्टचा चेंडू शिल्लक. आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि संघाची धावसंख्या होते, माफ करा, वाईट चेंडू आणि संघाची धावसंख्या वाढ होते. .48 आणि शेवटच्या षटकातील लास्टचा चेंडू शिल्लक. इथे मात्र पुन्हा एकदा उतुंग असा मारलेला फटका आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 आणि 55 धावांचं टार्गेट आहे ते म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. आणि सुंदर अशा फलंदाजीचा नमुना पेश केला ते म्हणजे सुंदर अशा फलंदाजीचा नमुना पेश केला तो म्हणजे फलंदाज अक्षय कांबळे. आणि हरीश याने आणि शेवटच्या षटकामध्ये उत्तुंग आणि शेवटच्या षटकामध्ये अक्षय कांबळे याने उत्तुंग 3 षटकार मारून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली ती म्हणजे 54 आणि 55 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. फार्म 11 बोनकोडे संघाचा जर विचार केला तर आज मात्र स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना बघूया कशा प्रकारे या धावा चेस करतायत ते म्हणजे फार्म 11 बोनकोडे. आणि फार्म 11 बोनकोडेचं फलंदाजीचा विचार केला तर माजिद बलोज आहे, स्वप्नील नाईक आणि स्वतः संघाचा कर्णधार पार्थ चंदन देखील असेल. आणि कृपया दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी, बॉल चॉईस या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा दिला जाणार नाही. कृपया सर्व संघांनी याची नोंद घ्यावी, बॉल चॉईस ते कोणत्याही प्रकारचा दिला जाणार नाही. सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए यानंतर होणारा सामना किरणे अंडर 23 किरणे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आणि ते मात्र वैभव पाटील कणकवली एक्सप्रेस एक तेज तर्रार गोलंदाज त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बोनकोडे ग्रामस्थ या ग्राउंडवर तुम्हाला खूप टेनिस क्रिकेट विश्वातील अतिशय लोकप्रिय आणि सुपरस्टार खेळाडू तुम्ही काल बघितले. कालचा तर विचार केला
तर किरण पवार जो सावळ्याचा एक सुपरस्टार खेळाडू, योगेश पवार जो पेन तर रणजीपट्टू, आकाश शिंदारिया जो अँटोपिलचा खेळाडू, आणि आज मात्र तुम्हाला भावेश पवार जो गोरसई भिवंडीचा खेळाडू, केतन म्हात्रे आणि आज मात्र तुम्हाला इथे विश्वजित ठाकूर मोठ्या, रायगड एक्सप्रेस मिस्टर JPL, मागच्या वेळी लेजंड ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर आणि उत्कृष्ट गोलंदाज सगळे प्राइज आपल्या नावी करणारा असा विश्वजित ठाकूर मोठ्या, ज्या खेळाडूने 10PL मध्ये जाऊन देखील आपल्या गोलंदाजीचा खेळ संपूर्ण भारताला दाखवला आणि इंडिया वर्सेस पाकिस्तान या मॅचमध्ये देखील सुंदर असे गोलंदाजीचा नमुना पेश केला, तोच विश्वजित ठाकूर मोठ्या या नावाने सुप्रसिद्ध खेळाडू आज मात्र तुम्हाला ऑसम 11 कोपरखिरणे या संघातून खेळताना दिसेल. आणि जशी जशी ही स्पर्धा वाढत जाईल तशी तशी तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी ही देखील वाढताना दिसेल. आणि प्रेक्षकांना देखील नम्र विनंती, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करा, कारण अजून देखील कोरोनाचं संकट हे जगावरून गेलेलं नाही. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला दिसतोय तो म्हणजे माजिद बलोच, व्हेरी डेंजरस बॅट्समॅन ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट, आणि त्याला मात्र साथ देईल स्वतः संघाचा कर्णधार पार्थ चंदन. माजिद बलोच आणि पार्थ चंदन या दोघही खेळाडूंनी तुर्भे येथे झालेल्या टुर्नामेंटमध्ये वाशिगाव इच्छापूर्ती संघाविरुद्ध 95 धावांची विस्फोटक ओपनिंग पार्टनरशिप केली, तेच दोघं फलंदाज. आणि इथे मात्र सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश केलाय तो म्हणजे गोलंदाज अभिजित जाधव यांनी, आणि माजिद बलोच सारख्या फलंदाजाला पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो म्हणजे गोलंदाज अभिजित जाधव. आणि या सामन्याचा जर विचार केला तर नवी मुंबई वर्सेस मुंबई असा हा सामना रंगेल. आणि ते मात्र काल उत्कृष्ट पंचांची कामगिरी केली ती म्हणजे आमचे पंच प्रकाश सरप्पा यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आणि ते मात्र लॉफ केलाय आणि चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषा पार, षटकार, आणि माजिद बलोचच्या बॅट मधून येतो पहिला षटकार. आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. आणि का माजिद बलोच याचं नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेटवर वारंवार आदराने घेतलं जातं ते सिद्ध करून दाखवत असताना माजिद बलोच, तू जर मला एक चेंडू निर्धाव टाकू शकतोस तर मी देखील तुला पुढच्या चेंडूवर षटकार मारू शकतो असं उत्तर दाखवत असताना फलंदाज माजिद बलोच. आणि ते मात्र बॅकफुटवर जाऊन शॉर्ट टाइम जाप करण्याचा प्रयत्न, पण ग्राउंड मर्यादित असल्यामुळे आणि चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रामध्ये, डिक्लेअरच्या स्वरूपात 1, आणि संघाची धावसंख्या म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. आणि ते मात्र सुंदर चेंडू माजिद बलोच याला काही चेंडू सांभाळल्याने जोरदार अपील होते. आणि बघूया पंचांत काय निर्णय देतात. आणि ते मात्र सुंदर अशी पंचांची कामगिरी पार पाडतायत ते स्टँडिंग अंपायर संदीप मास्टर. आणि ते मात्र नॉट आउट आणि सुंदर असा चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज अभिजित जाधव, मॅन फ्रॉम नाना 11 घाटकोपर. आणि माजिद बलोच याचं काहीसा फुटवर्क काहीसा आपल्याला दिसत नाही. आणि जर खडे खडे खेळायचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खडे खडे खेळण्याची पदवी ही वीरेंद्र सेहवागलाच दिली जाते. आणि आज मात्र फुटवर्क आहे माजिद. आणि इथे मात्र पुन्हा एकदा वाईट प्रकारचा चेंडू आणि संघाची धावसंख्या म्हणजे
4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 आणि षटकातील 5वा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे गोलंदाज अभिजित. आणि ते मात्र फुलटॉस चेंडू आणि बैठक जो माजिद बलोज याचा फेवरेट शॉट आहे तो खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 आणि आता मात्र प्रथम स्ट्राईकला येतो म्हणजे स्वतः संघाचा कर्णधार पार्थ चंदन. अभिजित ॲज अ आयकॉन म्हणून नाना 11 घाटकोपर या संघातून खेळत असताना आणि षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो म्हणजे अभिजित टू पार्थ. आणि ते मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 11 आणि ज्याच्या विजयाच्या संघाची कधीच थांबत नाही दिंडी. नाव आहे भावेश पवार आणि गाव आहे गोरसई म्हणून तर त्याला म्हटलं जातं प्राऊड ऑफ भिवंडी. असा भिवंडीचा अष्टपैलू खेळाडू ड्रॉप सीनचा हिरो सर भावेश पवार यांना नम्र विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन कृपया मंचाची शोभा वाढवावी. सर भावेश पवार. सर भावेश पवार यांना नम्र विनंती आहे कृपया त्यांनी स्टेजवर येऊन स्टेजची शोभा वाढवावी. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे गोलंदाज आणि नवीन गोलंदाज येतोय म्हणजे गोलंदाजी मार्कवर सुमित. एक उंचपुरा गोलंदाज लॉंग रन असलेला आणि इथे मात्र पहिला चेंडू ऑफ स्टंपाच्या बाहेर टाकतोय निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे फलंदाज माजिद बलोज याला. आणि सुंदर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 आणि पुन्हा एकदा सुंदरचा चेंडू काहीचा फिंगर रोल केला होता चेंडूवर पण मिसफिल्ड आणि अशा प्रकारे मिसफिल्डच्या स्वरूपात चौकार भेटतोय तो म्हणजे माजिद बलोज याला. आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 आणि यानंतर होणारा सामना खेरणे अंडर 23 खेरणे वर्सेस विनोद स्पोर्ट्स बेलापूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे. आणि तिसऱ्या षटकातील हा सुंदर असा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न आणि ते मात्र रनआउटची संधी पण माजिद बलोज इथे काहीसा बचावतोय. आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे विश्वजित ठाकूर मिस्टर JPL रायगडचा हार्दिक पांड्या असा म्हटला जाणारा खेळाडू विश्वजित ठाकूर यांनी कृपया समालोचक कक्षामध्ये येऊन समालोचक कक्षाची शोभा वाढवावी. विश्वजित ठाकूर जो 10PL मध्ये जाऊन आपल्या गोलंदाजीचा तेच तर्रार गोलंदाज विश्वजित ठाकूर. आणि ते मात्र बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 17 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 17. बघूया 17वर खतरा कुणाला आहे गोलंदाज की फलंदाजाला. आणि ते मात्र पार्थ चंदन स्वतः संघाचा कर्णधार आणि षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज
सुमित, आणि इथे मात्र आमच्या कमिटीचे मेंबर सनी मेहर सगळं अरेंजमेंट करताना. आणि इथे मात्र स्लोअर वन आणि चेंडू जातोय तो म्हणजे सीमा रेषा पार, षटकार. आणि स्लोअर वन हा चेंडू फिंगर रोल केला होता आणि पार त्याने ओळखला आणि चेंडू जातो तो म्हणजे सीमा रेषा पार, षटकार. आणि अशा प्रकारे षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि संघाची धावसंख्या ती म्हणजे 23. आणि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि पावसाळी क्रिकेटची खरी मजा काय असते. आणि इथे मात्र पावसाळी क्रिकेटला सुरुवात आणि पाऊस पडतोय आणि शेवटच्या षटकातील, माफ करा, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज सुमित. आणि इथे मात्र बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र चित्त्याच्या चपळीने रनिंग बिटवीन द विकेट्स दोनही फलंदाज पार करत असताना ज्या ज्या वेळेस तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट्सचा विचार येतो, तुम्हाला 2016ची इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया क्वार्टर फायनल मॅच जी मोहालीमध्ये झाली होती, ज्या वेळेस भारतीय संघाला 18 चेंडूमध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता असताना भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोघांनी फिटनेस आणि रनिंग बिटवीन द विकेट्स काय असते ते मात्र आपल्या सर्वांना दाखवून दिली होती. आणि ते मात्र तशाच प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट्स करत असताना पार्थ चंदन आणि माजिद बलोच आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची संख्या होती ती म्हणजे 25. आणि यानंतर होणारा सामना खेरणे अंडर-23 खेरणे वर्सेस विनोद स्पोर्ट्स बेलापूर. दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यावी कृपया. नाणेफेक करण्यासाठी बेलापूर आहे, विनोद स्पोर्ट्स बेलापूर. तर दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी कृपया. नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावे. आणि आज मात्र तुम्हाला वैभव पाटील कंटवली एक्सप्रेस, विश्वजित ठाकूर मोठ्या मिस्टर JPL, भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी, त्यानंतर केतन म्हात्रे द किंग ऑफ ठाणे असे मोठे मोठे सुपरस्टार खेळाडू तुम्हाला या मैदानावर खेळताना दिसतील. आणि आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये नवीन गोलंदाज म्हणजे रोशन. आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. खेरणे अंडर-23 खेरणे आणि विनोद स्पोर्ट्स बेलापूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती, जिथे कुठे असाल तर त्वरित समालोचक कक्षामध्ये येऊन नाणेफेक करण्यासाठी यावे. आणि इथे मात्र हवेमध्ये चेंडू आणि इथे मात्र मोठा झटका लागतोय तो म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. माजिद बलोच ॲज अ आयकॉन म्हणून जो खेळत होता फार्म 11 बोनकोडे संघामध्ये, आणि इथे मात्र बाद होतोय ना, मोठा झटका बसतोय तो म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. आणि आता मात्र नवीन बॅट्समॅन येतोय तो म्हणजे स्वप्नील नाईक लालू या नावाने सुप्रसिद्ध असा खेळाडू. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर तो म्हणजे स्वप्नील नाईक लालू. आणि स्वप्नील नाईक लालू एक हाताने हेलिकॉप्टर मारण्यामध्ये सुप्रसिद्ध असलेला असा खेळाडू, ज्या खेळाडूची इंस्टाग्रामवर स्टोरी जो भारतीय संघाचा आता एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून असा सूर्यकुमार यादव त्याने देखील आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये पोस्ट केली होती. तो असा फलंदाज स्वप्नील नाईक उर्फ लालू, तो मात्र नॉन स्ट्रायकर इंडियानं फलंदाजी मार्ग पार्थ चंदन. आणि ते मात्र बॅकफुटवर गेला आणि पुल केला आणि चेंडू जातोय तो म्हणजे सीधा सीमारेषा पार, षटकार. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या ती म्हणजे 31. केरनाचा कॅप्टन आलाय ना, किती बॉल किती झाला? 10 बॉल
2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 31. पंच जरा मॅच थांबवावी. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 31. अजून देखील सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फार्म मिलियन बोनकोडे या संघाला. आणि ते मात्र बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि फार्म मिलियन बोनकोडे या संघाचा जर विचार केला, मागच्या वेळी जी बोनकोडे अंडर-22 ची स्पर्धा झाली होती त्या टुर्नामेंटचा उपविजेता संघ होता तो म्हणजे फार्म 11 बोनकोडे संघ. आणि तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन तो म्हणजे गोलंदाज, माफ करा, चौथा चेंडू घेऊन आणि ते मात्र डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू. आणि स्वप्नील नाईक स्वतःचं खातं उघडतो आणि संघाची धावसंख्या ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 33. आणि स्वप्नील नाईक याच्या खांद्यावर खूप मोठं ओझं असेल, कारण ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना फार्म 11 बोनकोडे या संघामध्ये. आणि ते मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे किती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 34. आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज रोशन. पंच सामना थांबावा जरा. आणि आमचे सहकारी प्रथम पाटील, यश पांडे, अनिरुद्ध जानकर जिथे कुठे असतील त्यांनी कृपया करून (34) आणि ते मात्र स्लॉग स्वीप. आणि ते मात्र एक मोठा झटका लागतोय तो म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. स्वप्नील नाईक जो याचा आयकॉन म्हणून खेळत होता तो इथे मात्र बाद होतोय. सुमित सुंदर असा झेल पकडतोय. आणि आता मात्र सामना येऊन पोहोचतोय तो म्हणजे 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. आणि या 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. आणि इथे मात्र योगेश भगत गॅरो या नावाने सुप्रसिद्ध 6 चेंडू 21. योगेश भगत गॅरो या नावाने सुप्रसिद्ध असा खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून आज मात्र तुम्हाला खेरणे अंडर-23 खेरणे या संघातून खेळताना दिसेल. आणि त्याच्यासोबत असेल ऋतिक पाटील मॅन फ्रॉम वडवली ॲज अ आयकॉन, तो देखील खेरणे अंडर-23 खेरणे या संघातून तुम्हाला खेळताना दिसेल. तरी सर्व आयकॉन आणि सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ते मात्र पहिला चेंडू टीट फॉर टॅट असं प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे पार्थ चंदन या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 40. आणि अजून देखील 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट खेळत असताना इथे मात्र पार्थ चंदनाच्या मनगडामध्ये ताकद आहे. सामना एकी हाते जिंकून देण्याची क्षमता आहे ती म्हणजे पार्थ याला. आणि इथे मात्र फार्म 11 बोनकोडे, नाना 11 घाटकोपर या दोघांमध्ये जर विजयासाठी जर कोणता अडथळा असेल तर तो म्हणजे पार्थ चंदन. आणि पार्थची विकेट ही खूप क्रुशियल असेल ती म्हणजे नाना 11 घाटकोपर या संघाला. आणि षटकातील शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज मॅक्सवेल. आणि सुंदर अशी पंचांची कामगिरी पार पाडतायत ते म्हणजे आमचे पंच संदीप मास्टर आणि स्क्वेअर लेग पंच महेश रेड्डी अण्णा. त्यांच्या चेहऱ्यावर काहीसं फारसं हास्य आज असेल, कारण त्यांचा घरचा संघ 37 अँटॉप हिल हा या स्पर्धेच्या थेट फायनलमध्ये प्रवेश केलाय. आणि
आम्हाला इथून समजले की आज महेश रेड्डी अण्णा ॲज अ आयकॉन म्हणून त्या संघात खेळतील, तर त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. आणि ते मात्र वाईट चेंडू आणि काहीच प्रेशर दिसत असताना गोलंदाज मॅक्सवेलवर. आणि ज्यावेळेस तुम्ही शेवटचं षटक टाकता त्यावेळेस तुम्हाला खोलवर टप्प्याची गोलंदाजी करणे खूप गरजेचं आहे. आणि इथे मात्र वन हँडेड मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र नो बॉल. आणि इथे मात्र नो बॉल प्रकारचा चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज मॅक्सवेल. दोन्ही संघांनी कृपया याची नोंद, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, कोणीही पंचांशी वादावाद करू नये. पंच परमेश्वर आहेत, तर कृपया याची नोंद घ्यावी. पंचांशी वादावाद करू नये, कृपया खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, पंचांशी वादावाद केल्यास संघ बाद करण्यात येईल. पंचांशी वादावाद करू नये, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, कृपया दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. सुंदर अशी पंचांची कामगिरी पार पाडतायत ते म्हणजे महेश रेड्डी अण्णा. आणि इथे मात्र नो बॉल. आणि आपण बोलतो ना सर, पहिले गरीबी में आटा गिला, आणि तशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज मॅक्सवेल. आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचतंय ते म्हणजे 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. आणि ते मात्र सुंदर कमबॅक करत असताना गोलंदाज मॅक्सवेल. आणि निर्धाव चेंडू, प्रेशर दोघांवरती प्रेशर, जो प्रेशर हँडल करेल तोच हा सामना जिंकेल. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी. आणि ते मात्र बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र मिसफिल्ड. आणि अशा प्रकारे चेंडू जातोय सीमारेषा पार आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 48. 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. आणि दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. सामना हा कंपल्सरी चेस आहे, कृपया सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. आणि शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघाला. आणि कॅप्टन स्नॉक खेळतोय तो म्हणजे फलंदाज पार्थ चंदन. आणि इथे मात्र ग्राउंड मर्यादित असल्यामुळे चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. आणि इथे मात्र समीकरण येऊन पोहोचतोय ते म्हणजे 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे संघ फार्म 11 बोनकोडे या संघाला. आणि सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे पार्थ चंदन आणि सुंदर अशी गोलंदाजी देखील करतोय तो म्हणजे मॅक्सवेल. इथे मात्र एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं चित्र आपल्याला ग्राउंडवर बघायला दिसतंय. दोन चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता असेल. पंच सामना जरा थांबावा. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता असेल आणि सामना हा कंपल्सरी चेस आहे, सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार आणि सामना विजयी होतोय तो म्हणजे फार्म 11 बोनकोडे या संघ. आणि सुंदर अशी फलंदाजीचा नमुना पेश केलाय तो म्हणजे स्वतः संघाचा कर्णधार पार्थ चंदन याने. आणि मॅचचा हिरो ठरतोय तो म्हणजे फलंदाज पार्थ. आणि वेल प्लेड फार्म 11 बोनकोडे टीम. आणि हार्ड लक नाना 11 घाटकोपर. तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या पावलासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता होणारा सामना खेरणे अंडर 23 खेरणे वर्सेस विनोद स्पोर्ट्स बेलापूर.
या स्पर्धेचं वैशिष्ट्य प्रत्येक आयकॉनला टी शर्ट दिली जाईल आणि आयकॉननी टी शर्ट घालून खेळणे हा स्पर्धेचा नियम आहे.